प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सँडल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर. संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128. संगमनेर तहसील आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राष्ट्रीय ग्राहक दिन बुधवारी 24 डिसेंबरला प्रांत कार्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय. ग्राहकांच्या हक्काबाबत जनजागृती करणं आणि त्यांच्या समस्या ऐकून त्यावर मार्गदर्शन करणं हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार धीरज मांजरे होते, तर व्यासपीठावर ग्राहक पंचायतीचे ज्ञानेश्वर राक्षे, वाडेकर, ॲडव्होकेट सुभाष गोडगे, नायब तहसीलदार रसिक सातपुते, वजनमापी निरीक्षक गडाख, तालुका पोलीस ठाण्याचे साळुंके यांच्यासह ग्राहक पंचायतीचे अरविंद गाडेकर, प्रकाश कोटकर, डॉक्टर सुधाकर पेटकर, सुरेखा आव्हाड, पुष्पाताई निराळी, कपिलताई यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच ग्राहकही मोठ्या संख्येनं हजर होते. दैनंदिन व्यवहारातील फसवणूक, वजनमापातील तफावत, निकृष्ट सेवा, बिलांबाबतच्या तक्रारी, ऑनलाईन खरेदीतील अडचणी आदी विषयांवर ग्राहकांनी आपल्या समस्या मांडल्या. वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार आणि ग्राहकांना न सांगता त्यांची वीज कनेक्शन कट करणं तसेच अवास्तव वाढीव वीज बिलांबाबत चर्चा झाली. कोणतीही पूर्वसूचना न देता येणारी वाढीव बिलं, मीटर रिडिंगमधील त्रुटी, तक्रार केल्यानंतरही वेळेत दखल न घेतली जाणं तसेच कार्यालयीन दिरंगाई याबाबत ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी मान्यवरांनीही वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर कडाडून ताशेरे ओढलेत. ग्राहक दिनाच्या निमित्तानं अशा प्रकारच्या तक्रारी वाढणं ही गंभीर बाब असून ग्राहकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक थांबवणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं गेलंय. तहसीलदार धीरज मांजरे यांनी ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या, तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया तसेच ग्राहक संरक्षण कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. उपस्थित तज्ज्ञांनी प्रत्येक समस्येवर कायदेशीर आणि प्रशासकीय उपाय स्पष्ट करत तात्काळ मार्गदर्शन दिलं. वजनमाप निरीक्षकांनी योग्य वजनमापाचं महत्त्व सांगत नागरिकांनी सजग राहावं असं आवाहन केलंय. जन्मदाखला असूनही जन्मतारीख चेंज होत नाही, पण जन्मदाखला आहे त्या जन्मदाखल्यामध्ये पण UIDने काही रूल्स बनवलेत. त्यांनी जे सॉफ्टवेअर बनवलं ते CRA सॉफ्टवेअरमध्ये जन्मदाखला पाहिजे. आणि त्यानंतर जन्मदाखल्यामध्ये ॲप्लिकंटचा म्हणजे आता यांचं सपोज यांचा आधारचं स्पेलिंग आणि त्यांच्या जन्मदाखल्याचं स्पेलिंग हे 100% मॅच झालं पाहिजे. त्यानंतर त्यांचा स्वतःचा आधार नंबर त्या जन्मदाखल्यामध्ये आला पाहिजे. ते ॲफिडेव्हिट नगरपालिकेला चाललं पाहिजे ना, मग त्यांनी तो जन्मदाखला दुरुस्त करतील का? जन्मदाखला नगरपालिकेमध्ये जर दुरुस्ती फॉर्म भरून दिला तर तो जन्मदाखला त्यांच्या मागणीनुसार ते बनवून देऊ शकतात. हो, जन्मदाखल्यामध्ये त्यांचा स्वतःचा आधार नंबर पाहिजे, प्लस जो QR कोड आहे तो स्कॅन केल्यानंतर त्या CRAच्या सॉफ्टवेअरमध्ये तो ओपन झाला पाहिजे डाटा त्यांचा पूर्ण. आणि जो QR कोड स्कॅन झाल्यानंतर जो डाटा ओपन होतो आणि हा डाटा हा 100% मॅच झाला पाहिजे. तो हे काम नगरपालिकेमध्ये करायला पाहिजे ना. काय बरं तुम्ही जे विस्तृत त्याच्यावरती हे जे दिलं तुम्ही समस्या, आता काय होतं ते काका खूप वेळ आपल्याकडे येऊन गेले सर. पण काय होतं माहिती का, जर त्याला पॅनल्टी पडली किंवा ऑपरेटरला जर एरर पडला तर एका एररला UIDने पॅनल्टी ठेवलेली आहे आणि वर्ष प्लस 1 वर्षासाठी तो ऑपरेटर सस्पेंड होऊ शकतो. म्हणून रिस्क कोणी घेत नाही. काय पाहिजे ते त्यांना नोट करून द्या. जे ग्राहक पंचायतीचे किंवा ग्राहक संस्थेवर काम करणारे राक्षे साहेब, वाडेकर साहेब, आपण सर्व जी मंडळी आहात ओकेच आहे, त्यासोबत ग्राहक पंचायतीमध्ये काम करणारे किंवा ग्राहक चळवळीमध्ये काम करणारे आपण सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांना मी माझ्या वतीने ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी आज आपण थोडंसं प्रश्नोत्तर किंवा समस्या उत्तर या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळं काही वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या आपल्या लक्षात आलेल्या आहेत वेगवेगळ्या विभागाशी संबंधित. तर त्या विभागाने त्या समस्या ज्या आहेत त्या कशा मार्गी लावता येतील, तुम्ही जरी त्याच्यातले निर्णय घेणारे अधिकारी नसले इथं आलेले तरी आपले जे निर्णय घेणारे अधिकारी आहेत वरिष्ठ त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला पाहिजे की आज ग्राहक दिनाच्या कार्यक्रमामध्ये अशा तक्रारी आलेल्या आहेत ग्राहकाकडून आणि त्या सोडवण्याच्या अनुषंगाने उपाययोजना झाल्या पाहिजे.
जिथं आपण MSCBचा विषय आहे आणि आता STचा एक विषय निघाला त्याच्याशी आम्ही बोलून घेऊ. राहिला विषय आधार सेंटरचा याचा, त्याची पण आपण पडताळणी करून घेऊ गॅझेटचा. आपला पुरवठा विभागाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आता डिटेल तुम्ही प्रशिक्षण वगैरे घ्या. आणि दुसरा विषय याचा होता ना का गॅसच्या रकमेच्या बाबतीत आणि त्या पडताळण्याच्या. तर एक काम करा, ते गॅस एजन्सीवाले जे आहेत आपले मेन स्टेक होल्डर, त्यांची सगळ्यांची एक बैठक लावा माझ्याकडं. त्यांचे जे प्रोप्रायटर आहेत त्यांना जरा बैठकीला बोलून घ्या. आणि लोकांच्या पण काय समस्या आहे, त्या दिवशी पण आपल्याकडे जी एक समस्या आली होती त्या समस्येमध्ये हे होते तर ते पण सोडवले पाहिजे, हे आपण त्या ठिकाणी पाहू. अपघात होतील किंवा इतर काही याच्यातनं मृत्यू ज्यावेळी व्यक्तीचा होतो त्यावेळेला त्या हॉस्पिटलचे डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्याच्यापूर्वी आमचा इन्क्वेस्ट पंचनामा होतो. तर तालुका पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून जे काही ज्या ज्या प्रसंगी तशी वेळ येते प्रसंगी मी सुद्धा तो इन्क्वेस्ट पंचनामा भरतो. आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीनं जे काही चांगलं करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत आहे. जर कुणाला काही पोलीस दलाच्या संदर्भात काही अडचणी असतील, आता सरांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा विषय सांगितला होता, तर त्याबाबत सुद्धा जे काही टाइम बाउंड लिमिट आहे त्याच्यात लोकांशी महत्त्वाचं आत्ता काय आहे, प्रशासन आणि जनता, आपण लोकशाहीचे पोलीस आहोत, आपण काही इंग्रजांचे प्रतिनिधी नाही. महत्त्वाचा विषय आहे की आमचं जी भाषा आहे ती सौजन्याची असली पाहिजे. त्याचा प्रयत्न मी जास्तीत जास्त हे करतोय. लोकांचं काम हो अथवा न हो, लोकांना अपेक्षा काय असते, प्रशासनातला प्रत्येक व्यक्ती आमच्याशी चांगल्या भाषेत बोलला पाहिजे, हे महत्त्वाचं काम आहे. तर त्याच्यासाठी आपण सगळ्या आमच्या स्टाफला अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल ते करत आहोत. जाता जाता तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो. आमच्या संदर्भात काही असेल तर आमच्या तालुक्याला माझा नंबर सगळ्यांना दिलेला आहे, सर्व पत्रकार बंधूंना नंबर दिलेला आहे. जर काही अडचण असेल तर केव्हाही संपर्क करा, आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव आहोत. की ग्राहक दिन हा जो आहे हा खूप चांगल्या प्रकारे साजरा व्हावा. सर्व विभागाचे प्रतिनिधी या ठिकाणी यावेत, लोकांच्या समस्या या ठिकाणी याव्यात, लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवल्या जाव्यात. पुन्हा झाले का संगमनेर शहरामध्ये ग्राहकांना त्याबद्दल काही सोयीसुलभ नाही किंवा प्रशासनाकडनं योग्य त्या सूचना तिकडे जात नाही, म्हणजे नेमकं काय होतं हे कळत नाही. पण आम्ही आमच्याकडे खूप प्रयत्न करतोय की ग्राहकांनी यावं आणि या ग्राहक दिनामध्ये आपल्या ज्या काही समस्या असतील त्यावेळेस आपण चर्चा करावी. मी परवा माननीय तहसीलदार पत्र दिलं होतं की संगमनेर शहरामध्ये ग्राहकांशी निगडीत असणारे जे काही विभाग आहेत, सर्वच विभाग संगमनेर शहरामधले, मग ते गॅसवाले असतील, ST मंडळ असेल, MSCB असेल, वजन मापीवाले असतील, तालुका आरोग्य अधिकारी असतील, रेशन दुकानदार असतील, सगळ्यांनाच आपण बोलायला हे केलं होतं. पण त्यातले काही आले, गॅसवाले बंधू जे आहेत ते नेहमी असतात, त्यांचं नेहमी सहकार्य असतं. MSCB वाले पण बऱ्याच वेळेला सर्व आपली गैरहजेरी असते ग्राहक दिनामध्ये. आणि आमच्याकडे ज्या काही तक्रारी येतात त्या जास्तीत जास्त तक्रारी ज्या आहेत त्या गॅस संदर्भात असतात आणि MSCBशी निगडीत असतात. तर MSCBचे जे अधिकारी जे आहेत तर त्यांनी आता एक कस्टमर आहे, 2 महिने त्यांनी बिल भरलेलं नाही. आणि काय होतं की तुमचे जे अधिकारी आहेत किंवा जे काही कारकून त्या ठिकाणी जे काही जे लोक काम करतात ते येतात लगेच त्या कस्टमर लगेच त्यात लगेच वर चढता खांबवरती तुमची लाईट आम्ही लगेच कट करून टाकू. तर असा काही नियम आपल्याकडे आहे का की 2 महिने जर समजा आपण लाईट बिल त्या ग्राहकाने भरलं नाही तर 2 महिन्यामध्ये आपल्याकडे असं काही GR आहे का की तुम्ही त्याची लाईट कट करू शकता? जर 2 महिने एखाद्या ग्राहकाला बिल भरतात आणि काही कारणास्तव असेल, कुठे बाहेरगावी गेला असेल, तर ते वीज कनेक्शन तोडणे हा जो एक क्रिटिकल भाग आहे किंवा लोकांच्या मनात आज एवढी दहशत आहे जेवढी औरंगजेबाबद्दल नव्हती, ही आज वीज मंडळाबद्दल का दहशत तुम्ही निर्माण करता? आमचं म्हणणं असं की तुमच्याकडे जे नियम आहेत ते तुम्ही एक तहसीलदार साहेबांकडे किंवा आमच्यासारख्या संघटनांकडे त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स, की एखाद्या ग्राहकाने जर 2 महिने बिल भरलं नाही तर त्याचं वीज कनेक्शन तोडण्यासंदर्भात तुमच्याकडे नेमके काय रूल्स आहेत, शासनाचे काय परिपत्रक आहे का फक्त धाकदपटशा? कारण ती काळाची गरज आहे. लाईट गेली रे गेली की सगळेजण अस्वस्थ होतात आणि तुम्ही नेमका त्याचाच गैरफायदा घेतात की तुम्ही बिल भरलं नाही तर लगेच कनेक्शन तोडण्यात येईल. ही जी दहशत इथून पुढे, म्हणजे तुम्ही जर कायद्यामध्ये तसं असेल तर जरूर करा, पण कायद्यामध्ये असं तर नाही ना की तुम्ही वायरमनला पाठवायचं आणि त्याच्यावर पोलवर चढून लगेच कनेक्शन कट करण्याचा धाक दाखवायचा. इथून पुढे हे थांबवा. कर्नल साहेबांनाही समजावून सांगा
खासगीत त्यांनी मला, मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की खासगीत त्यांनी मला हेच सांगितलेलं आहे की आम्हाला टार्गेट दिलेलं आहे बिल वसुलीचं. ते असू शकेल, तो तुमचा प्रशासकीय भाग आहे, पण ते टार्गेट वसूल करताना तुम्ही नागरिकांना दहशतीखाली ठेवू नका. ग्राहक पंचायतीचे प्रतिनिधी आणि ग्राहकांनी संघटित राहून अन्यायाविरोधात आवाज उठवावा, तसेच शासनाच्या विविध यंत्रणांचा योग्य वापर करावा असं आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांच्या प्रश्नोत्तरांनी वातावरण अधिक संवादात्मक झालं. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्तानं आयोजित उपक्रमामुळे ग्राहकांमध्ये जागरूकता वाढीस लागली असून नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर मार्गदर्शन मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केलं गेलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकतात. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901.